नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्राच्या राजकारणात काही नावं फक्त राजकारणाशी जोडलेली नसतात. ती नावं एका संपूर्ण राजकीय काळाची ओळख बनतात. असंच एक नाव म्हणजे अजित अनंतराव पवार, ज्यांना महाराष्ट्र अजित दादा या नावाने ओळखत होता. एकीकडे शरद पवारांसारख्या मोठ्या राजकीय नेत्याची सावली, तर दुसरीकडे स्वतःची स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्याची धडपड. सहकार क्षेत्रातून सुरुवात, आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पक्षातील बंड, राष्ट्रवादी काँग्रेसची फूट आणि अखेर बारामतीच्या विमानतळाजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत त्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू. हा प्रवास फक्त एका राजकारण्याची कहाणी नाही, हा महाराष्ट्राच्या गेल्या 4 दशकांच्या राजकारणाचा एक महत्वाचा अध्याय आहे. सुरुवात कुठून झाली? अजित पवार यांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी अहमदनगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथे झाला. लहान वयातच कुटुंबाची जबाबदारी आणि ग्रामीण महाराष्ट्रातील सामाजिक वास्तव्य यांचा त्यांच्या जीवनावर परिणाम झाला. शेतकरी, सहकार, दूध संघ, साखर कारखाने, बँका या सगळ्या व्यवस्थांशी त्यांचा जवळचा संबंध आला आणि याच सहकार क्षेत्रातून त्यांच्या राजकीय प्रवासाची खरी सुरुवात झाली. 1982 मध्ये त्यांचं पहिलं पाऊल पडलं. 1982 मध्ये अजित पवार एका सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर निवडून आले. आजच्या भाषेत सांगायचं झालं तर हा त्यांचा पहिला मोठा राजकीय प्लॅटफॉर्म होता. कारण महाराष्ट्रात सहकार म्हणजे फक्त साखर कारखाना किंवा बँक नव्हे. सहकार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था, स्थानिक नेतृत्व, शेतकरी आणि राजकारण यांचं मोठं जाळं. अजित पवारांनी ही व्यवस्था अगदी जवळून समजून घेतली आणि याचा उपयोग पुढच्या राजकीय प्रवासात त्यांनी केला. 1991 मध्ये मोठा टर्निंग पॉइंट आला. त्यामध्ये अजित पवार बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. पण काही काळातच त्यांनी लोकसभा सदस्याचा राजीनामा दिला आणि शरद पवारांसाठी बारामतीची जागा सोडली. याच काळात ते महाराष्ट्र विधानसभेच्या राजकारणात आले आणि इथून अजित पवारांचा राज्याचा राजकारणातील खरा प्रवास सुरू झाला. शरद पवारांचं मार्गदर्शन आणि अजित पवारांची संघटन क्षमता यामुळे बारामती आणि पश्चिम महाराष्ट्रात त्यांची पकड वाढत गेली. मंत्रीपद आणि सत्तेच्या केंद्रात प्रवेश. 1992 मध्ये अजित पवारांना राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. यानंतर त्यांनी विविध महत्वाची मंत्रिपदही सांभाळली. कृषी, जलसंपदा, अर्थ आणि इतर महत्वाच्या विभागांमध्ये त्यांनी कामही केली. हळूहळू त्यांची ओळख फक्त शरद पवारांचे पुतणे इतकीच राहिली नाही, तर ते स्वतःच्या राजकीय क्षमतेवर उभे असलेले नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. अजित पवारांची वेगळी शैली. अजित पवारांची एक वेगळी राजकीय शैली होती. ते अधिकाऱ्यांशी थेट बोलायचे, प्रशासकीय कामात वेगाला महत्व द्यायचे आणि अनेकदा त्यांची भाषा थेट आणि स्पष्ट असायची. त्यांच्या समर्थकांसाठी हीच त्यांची ताकद होती. त्यांना वाटायचं काम करायचं असेल तर निर्णय घ्यावा लागतो. पण त्यांच्या या शैलीवर टीकाही झाली. काहींना ही शैली आक्रमक वाटली. मात्र एक गोष्ट स्पष्ट होती, अजित पवारांचं प्रशासनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतर अनेक राजकारण्यांपेक्षा हे वेगळं होतं. त्यांच्या अधिकृत चरित्रानुसार ते जनता दरबारातून लोकांशी थेट संपर्क ठेवत आणि प्रवासाचा वेग वाढवण्यावर भर देत असत. 1912 सर्वात मोठा वाद. पण अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीत एक मोठा वाद निर्माण झाला. तो म्हणजे सिंचन प्रकल्पांशी संबंधित आरोप. जलसंपदा मंत्री म्हणून त्यांच्या कार्यकाळातील काही प्रकल्प मंजुरी आणि खर्चाबाबत प्रश्न उपस्थित करत होते. हा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर गाजला आणि 1912 मध्ये अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. मात्र इथे एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. आरोप आणि न्यायालयीन दोषसिद्धी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या प्रकरणाकडे आरोप आणि चौकशीच्या पार्श्वभूमीवर झालेला राजकीय राजीनामा म्हणून पाहणं हे अधिक अचूक ठरेल.
पण अजित पवार थांबले नाहीत. राजीनामा झाला, वाद झाला, टीकाही झाली, पण अजित पवारांचं राजकारण थांबलं नाही. ते पुन्हा सत्तेत आले, पुन्हा मंत्री झाले आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील त्यांचं महत्व कायमच राहिलं. यातून एक गोष्ट दिसून येते, अजित पवार हे संकटातून परत येण्याची क्षमता असलेले राजकारणी होते. 1919 मध्ये महाराष्ट्राला हादरवणारी पहाट आणि मग आला महाराष्ट्र राजकारणातील सगळ्यात नाट्यमय दिवसांपैकी एक, 23 नोव्हेंबर 2019. सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपद म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राला काही काळ नेमकं काय घडलं हे समजलं नव्हतं, कारण त्याच वेळी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या सरकार स्थापनेच्या चर्चाही सुरू होत्या. पण अजित पवारांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र हा प्रयोग फार काळ टिकला नाही. अजित पवारांनी राजीनामा दिला, फडणवीस सरकार कोसळलं आणि हा सरकार स्थापनेचा प्रयोग महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात चर्चित घटनांपैकी एक बनला. याच घटनेनंतर अजित पवारांची प्रतिमा आणखीच गुंतागुंतीची झाली. महाविकास आघाडी यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र येऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. या काळात अर्थ विभागासह सरकारच्या आर्थिक निर्णयांमध्ये त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. एकीकडे 1919 मधली त्यांचा निर्णय, तर दुसरीकडे त्याच वर्षी पुन्हा महाविकास आघाडी सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवारांचं नाव आता सत्तेच्या केंद्रस्थानी असलेला नेता म्हणून पक्क झालं होतं. 1912 मध्ये विरोधी पक्षनेता ते 1922 मध्ये उद्धव ठाकरे सरकार पडलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार आलं आणि अजित पवार महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते झाले. पण त्यांचा विरोध पक्षनेत्यांच्या काळ फार मोठा ठरला, कारण पुढच्या वर्षी महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला. 2 जुलै 2023 राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं. अजित पवार, अनेक आमदार आणि नेत्यांसह एकनाथ शिंदे सरकारामध्ये सहभागी झाले आणि पुन्हा उपमुख्यमंत्री झाले. पण यावेळी फक्त सरकार बदललं नव्हतं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं 2 गटात विभागलं गेलं. एका बाजूला शरद पवार आणि दुसऱ्या बाजूला अजित पवार. ही फूट काका आणि पुतण्यातील राजकीय संघर्षाचा सर्वात मोठा टप्पा ठरली. 2024 घड्याळ कुणाचं? राष्ट्रवादीच्या फुटीनंतर सर्वात मोठा प्रश्न होता एनसीपीचं नाव आणि घड्याळाचं चिन्ह कुणाकडे राहणार. आणि 6 फेब्रुवारी 2024 रोजी निवडणूक आयोगाने अजित पवारांच्या नेतृत्वाखाली गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिली. तसंच घड्याळ हे पक्षाचं राखीव चिन्ह त्यांच्या गटाला देण्यात आलं. हा अजित पवारांच्या राजकीय आयुष्यातील अत्यंत मोठा विजय होता, कारण ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना शरद पवारांनी केली होती, त्याच पक्षाचं नाव आणि चिन्ह अजित पवारांच्या गटाकडे आलं. सत्ता पण स्वतःची ओळख. इथून पुढे अजित पवारांचा प्रवास शरद पवारांच्या सावलीतून बाहेर पडत स्वतःची राजकीय ओळख निर्माण करण्याचा प्रवास बनला. त्यांच्या समर्थकांच्या मते त्यांनी स्वतंत्र निर्णय घेण्याचे धाडस केलं, तर त्यांच्या विरोधकांच्या मते ही भूमिका म्हणजे ज्या विचारसरणीतून आणि पक्षातून ते मोठे झाले त्यांच्याशी केलेली तडजोड होती. म्हणजे अजित पवारांची कहाणी कधीच काळी पांढरी नव्हती, ती नेहमीच धूसर आणि गुंतागुंतीची होती. आणि मग 28 जानेवारी 2026 राजकारणात आपण अनेकदा म्हणतो सत्ता, पद, शक्ती आणि प्रभाव हेच सगळं आहे. पण काही क्षण माणसाला हे सगळं किती क्षणभंगूर आहे हे दाखवून देतात. 28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार एका चार्टर्ड विमानाने मुंबईहून बारामतीकडे जात होते. विमान बारामतीच्या विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत असताना दुर्घटनाग्रस्त झाले. या दुर्घटनेत अजित पवारांसह बारामतीतील इतर 4 जणांचा मृत्यू झाला. अजित पवार तेव्हा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री होते आणि
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुखही होते. दुर्घटनेच्या कारणांचा तपास एअरक्राफ्ट ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो म्हणजेच AAIB यंत्रणेकडून करण्यात आला आणि सगळ्यात भावनिक गोष्ट म्हणजे ज्या बारामतीने त्यांच्या राजकीय कारकिर्दीला मोठं व्यासपीठ दिलं, त्याच बारामतीच्या विमानतळाजवळ त्यांच्या आयुष्याचा अचानक अंत झाला. अजित पवार नेमके कोण होते हा प्रश्न त्यांच्या निधनानंतर अनेकांनी विचारला. ते फक्त शरद पवारांचे पुतणे नव्हते, ते फक्त उपमुख्यमंत्री नव्हते, ते फक्त NCPचे नेतेही नव्हते. ते महाराष्ट्राच्या सहकार राजकारणातून उभे राहिलेले एक संघटक, एक प्रशासक आणि अत्यंत महत्वाकांक्षी राजकीय व्यक्तिमत्व होते. त्यांच्या आयुष्यात यश होते, वाद होते, चुकाही होत्या, राजकीय धाडस होतं आणि काही निर्णयांवर आजही मतभेद आहेत. पण त्यांच्या राजकीय प्रभावाला नाकारता येत नाही. त्यांनी सत्ता गमावली, पुन्हा मिळवली, पक्षात राहिले, पक्षाशी संघर्ष केला, काकांच्या नेतृत्वाखाली काम केलं आणि शेवट त्यांच्यापासून राजकीय दृष्ट्या वेगळी वाटही निवडली. काहींनी त्यांना बंड म्हटलं, काहींनी स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न म्हटलं. इतिहास कदाचित दोन्ही बाजूला लक्षात ठेवेल, पण अजित पवारांच्या आयुष्याची सगळ्यात मोठी शिकवण कदाचित राजकारणाबद्दल नव्हती, ती माणसाच्या आयुष्याबद्दल आहे. कारण 4 दशकं राजकारणात, अनेक पदं, असंख्य निवडणुका, हजारो सभा, अनेक समर्थक आणि विरोधकही, आणि सत्तेच्या केंद्रात असलेला एक नेता एका विमान दुर्घटनेनंतर अचानक इतिहासाचा भाग बनतो. म्हणून अजित पवारांचं मूल्यमापन करताना आपण फक्त समर्थक किंवा विरोधक या दोनच चौकटीत पाहू नये. त्यांच्या कामाचं, त्यांच्या निर्णयांचं, त्यांच्या वादांचं आणि त्यांच्या राजकीय प्रवासाचं स्वतंत्रपणे मूल्यमापन करायला हवं. कारण राजकारण बदलते, बदलत राहावं. सत्ता बदलते, पक्ष बदलतात, नेते बदलतात, पण इतिहास सगळं नोंदवत असतो. अजित पवार एक सहकारी क्षेत्रातील तरुण नेता, तेथून आमदार, मंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, पक्ष विभाजनाचा केंद्रबिंदू आणि शेवटी महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील एक महत्वाचं नाव. हीच त्यांच्या आयुष्याची कहाणी आहे. मित्रांनो, तुमच्या मते अजित पवारांची राजकीय कारकीर्द नेमकी कशी होती? एक यशस्वी प्रशासक, एक आक्रमक राजकारणी, शरद पवारांच्या सावलीतून बाहेर पडलेला नेता, की महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचं सर्वात मोठं उदाहरण? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच अभ्यासपूर्ण मराठी राजकीय नेत्यांविषयी माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.